पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना दिलासा, वरिष्ठ सूत्रांची माहिती तर 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस. खर्गे समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाणार. मंत्रालयात घडलेला प्रकार हा कलंक लावणारा तर लाचखोरीचा प्रकार होत होता याची कल्पना नव्हती. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया. मंत्रालयातील कर्मचारी लाच प्रकरणावरून सुनेत्रा पवार नरहरी झिरवळांवर नाराज. पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्या. सुनेत्रा पवारांनी झिरवळ यांना सूचना दिल्याची माहिती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यात होणार द्विपक्षीय बैठक. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी. ठाणे वागळे इस्टेटमधील शांतीनगर परिसरात जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला. दुर्घटनेत 3 जण जखमी. पालिकेनं तातडीनं इमारत केली खाली. जळगावमधल्या देवकर कॉलेज ऑफ फार्मसी इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं केली आत्महत्या. सुसाईड नोटमध्ये प्राचार्यांवर आरोप. पोलिसांनी प्राचार्यांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल. पुण्यातील गजबजलेल्या एफसी रोड परिसरात 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी. किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरून झाला होता वाद. छत्रपती संभाजीनगरात भटक्या कुत्र्यांचा धुडगूस. लहान मुलावर केला हल्ला. परिसरातील नागरिकांचा प्रशासनावर संताप. जुन्या ठाणे बेलापूर हायवेवर मोठी वाहतूक कोंडी. ट्रक कंटेनर अपघातानंतर वाहतूक विस्कळीत. नोकरदारांचे अतोनात हाल. मुलुक महाराष्ट्राला आता सुरुवात करूयात. सुरुवातीला बातमी पुण्यातून. पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 मराठीला दिली आहे. पुण्यातील सुमारे 1800 कोटी रुपये किमतीची महार वतन जमीन 300 कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीनं खरेदी केल्याप्रकरणी चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महसूल सचिव विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोमवारी सादर करण्यात आला. यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय देण्यात आलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचवेळी या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाईची शिफारस करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही. ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे. काही काळ ते काढतील, मुदत वाढवून मागतील आणि सगळ्यात शेवटी सर्वांना म्हणजे राजकीयदृष्ट्या ज्यांना निर्दोष ठरवायचं आहे त्या सर्वांना निर्दोष ठरवून मोकळे होतील आणि झालेलंही तसंच आहे. आता जे काही पोलिसांकडे सोपवलं आहे, पोलिसांनी अजूनही ते 2021ची पॉवर ऑफ अटर्नी या संदर्भात काही कारवाई केलेली नाही. खर्गे समितीने अनेक गोष्टी त्यांचा अभ्यास करण्याच्या ऐवजी, त्यांच्यावर विचार करण्याच्या ऐवजी सोयीच्या गोष्टींवरच विचार करून हा अहवाल दिला आहे असं दिसतंय. आता हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे. लवकरच आता मुख्यमंत्री याच्यावर काय डिसिजन घेतात. अर्थात फारसं काही याच्यातून निष्पन्न होईल असं वाटतही नाही. परंतु असं जर चालत राहिलं तर सामान्य माणसाचा या सगळ्या न्याय प्रक्रियेवरचा विश्वास मात्र पूर्ण उडेल याच्यात मात्र कोणतीही शंका नाही. विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही. त्याला मोठमोठ्यांचा वरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे घडलेला प्रकार आहे.
क्लीन चिट देण्याचा कुणालाही कुठलाही प्रकार त्या ठिकाणी येत नाही. एकंदरीतच ह्या प्रकरणाशी संबंधित संपूर्ण सखोल चौकशी त्या ठिकाणी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून लावण्यात आली होती. त्या समितीचा जो काही अहवाल असेल त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई करणार. तेव्हा पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते तो मला म्हणला, आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं. त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला. आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो ईस्टवर वाट बघू. पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही, त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं. दरम्यान कथित पुणे मुंढवा जमीन प्रकरणाचा अहवाल अद्याप मुख्यमंत्र्यांकडे आलेला नसल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. पुणे मुंढवा जमीन प्रकरणात तुर्तास कुणालाही क्लीन चिट दिली नसल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. कथित पुणे मुंढवा जमीन प्रकरणाचा अहवाल अद्याप मुख्यमंत्र्यांकडे आलेला नाहीये आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, काय अपडेट? प्राजक्ता, पुणे मुंढवा जमीन प्रकरणासंदर्भातली फाईल सध्या एसीएस सेक्रेटरी खरगे समितीकडे आहे. या संदर्भामध्ये आता महसूल विभागामध्ये तुर्तास ही फाईल जरी असली तरी या प्रकरणामध्ये अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या संदर्भातली कोणती फाईल आलेली नाहीये. यांच्याकडे जेव्हा फाईल येईल त्या फाईल संदर्भामध्ये पुन्हा चौकशी होईल आणि त्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. आता जे नाव सुरू आहे पार्थ पवारांचा नेमकं पुणे मुंढवा जमीन प्रकरणाशी काय संबंध आहे, त्यांच्या नावावरती जमीन आहे का, त्यांनी कोणकोणते नेमके जमिनीमध्ये बैठका केलेल्या आहेत, या संदर्भामध्ये चौकशी होईल आणि मुख्यमंत्री या संदर्भामध्ये आपल्याला अंतिम कारवाई करताना पाहायला मिळतील. बरं तुषार, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. एक मोठी बातमी, महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसनं मोठी कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई उत्तर प्रदेश एटीएस कडून मिळालेल्या गुप्त माहितीनंतर करण्यात आली आहे. जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा यांच्या कथित बेकायदेशीर धर्मांतरण रॅकेटशी संबंधित धागेदोरे समोर येत असून त्याचा साथीदार इदू इस्लाम याला नागपुरात अटक करण्यात आलेली आहे. हवाला व्यवहार, डिजिटल पुरावे आणि देशभरातील 3000 एजंट्सचे नेटवर्क असल्याचा संशय व्यक्त केला जात असून तपास अधिक तीव्र करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रशांत, यूपीतील छांगूर बाबा कनेक्शन आता उघड झालेला आहे. जिल्ह्यामध्ये एटीएस कडून छापे टाकण्यात आलेत. काय एकंदरीत अपडेट? प्राजक्ता, छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन याचं नेटवर्क किती दाहक आणखी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं. इदू इस्लाम याला नागपूरला ज्यावेळेस अटक केली त्याचे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, काही डिजिटल पुरावे हे सगळे हस्तगत केले गेले. त्यावेळेस आपल्या देशभरातील अनेक वेगवेगळ्या राज्यात कार्यरत असलेल्या एजंट्सचा मोठा डेटासुद्धा हा पूर्ण हाती लागला तपास यंत्रणांच्या. आणि यूपी एटीएस कामाला लागलं. महाराष्ट्र एटीएसच्या जोडीनं यूपी एटीएसने सुद्धा माहिती पुरवली आणि महाराष्ट्र एटीएसने महाराष्ट्रातल्या 3 ठिकाणी अहिल्यानगर, पुसद, उमरखेड या ठिकाणी तब्बल 21 लोकेशन, 150 अधिकारी यांनी एकाच वेळी छापा टाकला. तब्बल 18 तास हा छापा सुरू होता. आणखी या छाप्यातनं अनेक धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे. काही डिजिटल पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत. अहिल्यानगरच्या भिंगार पोलीस स्टेशनला 2 गुन्हेसुद्धा आरमॅकचे सुद्धा नोंद झालेले आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामधनं वेगवेगळ्या प्रकारचं एजंट्सचं नेटवर्क हे कसं एकमेकांशी कंटिन्यू आहे, सक्रिय आहे, अशा प्रकारचे सांकेतिक पुरावेसुद्धा उपलब्ध झालेत. अनेक वेगळ्या ठिकाणावरनं डाउनलोड केलेल्या माहितीसुद्धा समोर आहेत. माहितींचं देवाणघेवाण आहे. तांत्रिक पूर्णपणे पुराव्यांचं पृथक्करण आता सुरू आहे. आणि जी माहिती समोर येते त्या माहितीतनं धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. जलालुद्दीन बाबा म्हणजे छांगूर बाबा याचे अनेक कारनामे कसे येत आहेत
म्हणजे कट्टरपंथातनं युवकांना दहशतवादाकडे भरकटवण्याचं एक मोठं षडयंत्र या सगळ्या माध्यमातून समोर येताना दिसतंय आणि याच विषयाला अत्यंत गांभीर्यानेपणे घेतलेलं आहे. UP ATS, महाराष्ट्र ATS आणि स्थानिक पोलीस यवतमाळ जिल्ह्यातले आणि अहिल्यानगर जिल्ह्यातले या सगळ्यांच्या एकत्रीकरणातनं ही सगळी शोध मोहीम राबवण्यात आली. जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार याची व्याप्ती ही अजून वाढणार आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकरच ATSचं शोध पथक काही विवक्षित ठिकाणावरून तपासणी करणार असल्याची माहिती आपल्याला समजते. तांत्रिक पुराव्यांचं पृथक्करण जितक्या लवकर होईल तितक्या लवकर या प्रकरणातल्या अनेक घडामोडी या जलद घडतील. पण एक मात्र निश्चित की युवकांना कट्टरपंथी करून दहशतवादाकडे झुकवण्याचं हे एक मोठं षडयंत्र ईदू इस्लामच्या डॉक्युमेंटमधनं समोर आलं. जलालुद्दीन उर्फ चांगूर बाबाच्या डॉक्युमेंटमधनंही समोर आलं. प्राजक्ता.